नमस्कार, मी सुशांत गोमाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहरी विधानसभेचा प्रवक्ता। आज संपूर्ण महाराष्ट्रभर दिवाळी अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी होताना आपण बघतोय आणि दिवाळीचा सण हा खरंच एक आनंदाचा उत्सवाचा हा सण आहे आणि अशा प्रकारे सर्व नागरिक या सणाच्या निमित्तानं आपल्या कुटुंबामध्ये एक आनंद साजरा करत असताना हा पारंपरिक सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण साजरा होताना बघतो। परंतु आज आम्ही लोहगाव मधील स्वामी समर्थ नगर या रस्त्यावर ही अनोख्या पद्धतीची दिवाळी साजरी करायचं ठरवलं, कारण या लोहगाव मध्ये तुम्ही कोणत्याही रस्त्याला गेले तर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहेत। या खड्ड्यांमुळे लोहगावचे नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत। त्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे आज प्रत्येक रस्त्यावर दिवसातून 4 ते 5 अपघात घडतात आणि सांगायला वाईट वाटतं, खेद वाटतो की या अपघातामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागलाय। काही महिलांना या प्रवास करत असताना या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागले। काही गरोदर महिला या खड्ड्यामधून जात असताना त्यांनी जे मूल जन्माला आलं नाही, ज्यांनी हे जग पाहिले नाही, ज्यांनी हे विश्व पाहिले नाही, त्याला या जन्माला यायच्या आधीच आपला जीव गमवावा लागलाय। अशी अनेक उदाहरणं या रस्त्यावर घडताना आपण बघतोय। आज या रस्त्यावर पाणी पुरवठा विभागाचं मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू आहे। आज कित्येक महिने झालं या ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे, परंतु आज या संबंधित जो काही ठेकेदार असेल या ठेकेदाराच्या या टेंडरच्या नियमावलीप्रमाणे तो या ठिकाणी काम करतोय का नाही याचं अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही। या प्रकारे अधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश या ठेकेदारांवर राहिलेला नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी जो मनमानी कारभार या ठिकाणी बघताना आपण दिसून येतोय। आज माझ्यासारखा कार्यकर्ता आज वारंवार संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित अधिकारी असेल यांच्याकडे निवेदनाद्वारे किंवा व्हिडिओद्वारे एक पत्राद्वारे आपण त्यांना कायम सत्य परिस्थिती सांगायचा प्रयत्न करतोय, परंतु अधिकारी हा जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतोय। आज जी परिस्थिती निर्माण झाली ती अतिशय भयानक परिस्थिती आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणातलं खोदकाम व त्या खोदकामामुळे होणारे अपघात, या अपघाताचं प्रमाण लक्षात घेता त्या ठिकाणी ठोस उपाययोजना होणं अपेक्षित आहे, परंतु ठेकेदार हा रस्ते खोदतच चाललाय, अधिकारी वर्ग त्याकडे दुर्लक्ष करतोय। तर यामुळं नागरिकांना जो त्रास होतोय हा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतोय, तर याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं। परंतु आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की जर अधिकारी वर्गाने वेळेत याकडे लक्ष दिलं नाही तर या ठिकाणी तीव्र प्रकारचा आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आणि हा जो प्रश्न आहे हा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे हा प्रश्न मांडला जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। कारण आज दिवाळीच्या सणावर आज आम्ही या खड्ड्यांमध्ये छोटे छोटे दिवे लावून या ठिकाणी पालिका प्रशासनाचा हा निषेध व्यक्त केला आहे। तर यावरून या अधिकारी वर्गाने म्हणा किंवा या ठेकेदारांनी म्हणा आता जागरूक होणं गरजेचं आहे, या ठिकाणी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी अपेक्षित आहे।